मित्रांनो, परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आता मी चाललो आहे महाराष्ट्र मंडळ। एक महाराष्ट्र मंडळ एक तिथे गणपती बसवतात आणि हा गणपती लंडनमध्ये कसा बसवला जातो आणि काय असतं ते सगळं तुम्हाला डिटेल सांगतो मी। आणि तुम्हाला ॲड्रेस पण देईल, जर तुम्हाला कोणाला जायचं असेल इन फ्युचरमध्ये तर तुम्ही तिकडे जाऊ शकतात। तर आता मी बसने चाललो आहे। संध्याकाळचे 6:30 वाजलेत, तर 7 वाजता 7:30 वाजता काहीतरी प्रोग्राम असतात आपल्या मराठी लोकांचे, काही प्रोग्राम्स आहेत, तर ते पण प्रोग्राम्स अटेंड करायला बघूया, प्रयत्न करूया। ऑलरेडी मला लेट झाला आहे। तर इथे महाराष्ट्र मंडळाच्या इथे आलो आहे। चला मित्रांनो, मला लंडनमध्ये ऑलमोस्ट 3.5 वर्ष झाली, पण मी कधीच कुठल्या अशा मंडळाला भेट दिली नव्हती। पण मी जेव्हा प्रथम या महाराष्ट्र मंडळ या ठिकाणी आलो आणि हा देखावा आणि गणपती बाप्पा बघून मला खूप आनंद झाला। ही मूर्ती माझ्या डोळ्यासमोरून जातच नव्हती। मराठी ताकद किती आहे, महाराष्ट्र काय आहे, त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येण्याची गरज आहे। म्हणून मेंबर व्हा, यू फील लाईक गिव्हिंग, प्लीज डोनेशन द्या। कार्ड द्यायची असेल तर त्याची पण व्यवस्था आहे, ऑनलाईन सिस्टीम पण आहे, सगळं आहे आमच्याकडे। थँक्यू व्हेरी मच। आणि या गणपती बाप्पाला बघण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती आणि ही लोक खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून आली होती। तसेच या मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम पण आयोजित केले होते। गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी थोडंसं पुढे गेल्यानंतर राईट हँड साईडला या मंडळाने प्रसादाची सोय केली होती आणि हा प्रसाद घेण्यासाठी सर्व भक्तजनांनी गर्दी पण केली होती। आणि या प्रसादात खूप बुंदीसुद्धा होती।
चला मित्रांनो, आता निघायची वेळ झाली आहे. आता खूपच छान होता कार्यक्रम. आणि हा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.